नमस्कार. इनक्रेडिबल मराठीच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या भागात आपण शब्दांच्या गोष्टी पाहिल्या आणि तुम्ही त्या तुम्हाला खूप आवडल्याचं सांगितलं. तुमच्या मनातले काही प्रश्नही विचारलेत. मग या भागात मराठी म्हणी आणि शब्दांच्या अशाच काही गमतीशीर गोष्टी आम्ही घेऊन आलो आहोत. आता तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं होतं की लंकेची पार्वती असं का म्हणतात किंवा लंकेत सोन्याच्या विटा असं म्हणतात, त्याचं कारण काय? आता याविषयी 2-3 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, पण त्यातल्या त्यात सगळ्यात संयुक्तिक वाटणारी कथा आज तुम्हाला सांगते. तर झालं असं की एकदा पार्वती माता लक्ष्मी मातेला भेटण्यासाठी गेली. लक्ष्मी मातेचं वैभव पाहून तिला संकोचल्यासारखं झालं. तिने परत येऊन भगवान शंकरांना म्हटलं, तुम्हीही भगवान विष्णूंप्रमाणे जगाचे स्वामी आहात, पण तुम्ही हे असे निष्कांचन अवस्थेत राहता, तुमच्यामुळे माझी राणीही तशीच आहे. माझ्याकडे ना अलंकार ना सौंदर्य प्रसाधन. ते काही नाही, आपणही एक सुंदर संपन्न नगर तयार करायचं, अतिशय वैभवशाली. माझा हा हट्ट तुम्ही पुरवलाच पाहिजे. भगवान शंकरांनी ओळखलं की हा स्त्री हट्ट आहे, त्याला थेट विरोध केला तर चालणार नाही. म्हणून त्यांनी होकार दिला आणि विश्वकर्म्याला एक सुवर्ण नगरी निर्माण करण्यास सांगितलं. त्याने ही सुंदर अशी लंका वसवली. लोक तिला सोन्याची लंका म्हणू लागले. पार्वती माता खुश झाली. आता लवकरात लवकर आपण आपलं निवासस्थान कैलासावरून लंकेत न्यावं असं तिला वाटत होतं. पण भगवान शंकरांच्या मनात मात्र तसं अजिबातच नव्हतं. त्यांना त्यांचा प्रिय कैलास सोडून कुठेही जायचं नव्हतं. तेव्हा त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी लंकेची वास्तुशांत करण्यासाठी पुरोहित म्हणून रावणाला आमंत्रित केलं. आता रावण मुळातच लोभी स्वभावाचा. इतकी सुंदर सोन्याची लंका पाहून तो मोहूनच गेला. त्याने यथासांग पूजा वगैरे केली. भगवान शंकरांनी पूजा संपन्न झाल्यावर विचारलं की आपण शास्त्राला धरून उत्तम पूजा सांगितली, आता तुम्हाला दक्षिणा म्हणून मी काय देऊ ते सांगा. मी प्रसन्न आहे, तुम्ही म्हणाल ती दक्षिणा मी देईन. पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्यानेही लगेच संपूर्ण लंका नगरीच दक्षिणा म्हणून द्यावी असं म्हटलं. भगवान शंकरांनी शब्द दिला होता आणि तो त्यांनी खरा केला. पार्वती माता मात्र अर्थातच चिडली आणि तिने रावणाला शाप दिला की हा अतिमोहच तुझा घात करेल आणि त्यामुळे ही सोन्याची लंकाही जळेल. पण भगवान शंकरांनी आपल्यालाही धडा शिकवला आहे हे पार्वतीने ओळखलं. संपत्तीचा मोह नको म्हणून सगळ्या अलंकाराचा तिने त्याग केला, अशी ती लंकेची पार्वती झाली. म्हणून दागिने न घातलेल्या स्त्रीला अशी का लंकेची पार्वती झालीयस असं आपण म्हणतो. माता पार्वतीचं वसतिस्थान असणारा कैलास कुठे आणि तिने वसवलेली लंका नगरी कुठे? म्हणून लंकेत सोन्याच्या विटा असं म्हणतात. तुमच्याकडे असलेली गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी ती हाताशी उपलब्ध नसेल तर काय फायदा? पार्वती मातेच्या ह्या शापाचा प्रत्यय पुढे आलाच. परस्त्रीचा मोह धरल्यामुळे रावणाचा नाश झाला आणि सीतेला शोधायला आलेल्या मारुतीरायांनी सोन्याची लंका जाळली सुद्धा. तर लंकेची पार्वती या म्हणीमागे ही अशी गोष्ट आहे. आत्ता ही गोष्ट सांगताना मी एक म्हण म्हटली बघा, कोणती आठवते? मी मगाशी रावणाच्या बाबतीत म्हटलं ना, पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्यानेही लगेच संपूर्ण लंका नगरीच दक्षिणा म्हणून द्यावी असं म्हटलं. तर पडत्या फळाची आज्ञा म्हणजे काय? न्यूटन झाडाखाली झोपला होता तेव्हा झाडावरून सफरचंद खाली पडलं आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध त्याला लागला हे आपल्याला ठाऊक असतंच. पण ह्या म्हणीत हे कोणतं फळ पडतंय आणि कोण कोणाची आज्ञा मागतं आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शांताबाई शेळके यांनी सांगितलं आहे. त्यांनाही हे असेच प्रश्न पडले होते. एका ओवीवरून त्यांना या म्हणीचा उलगडा झाला. भुकेले वानर हात लाविते पोटाला, पडत्या फळाची आज्ञा मागते सीतेला. अशी ओवी त्यांच्या वाचनात आली आणि या वाक्प्रचाराचा संबंध थेट रामायणाशी आहे हे त्यांच्या लक्षात आलं. सीतेचा शोध घेणाऱ्या हनुमंताची अशोकवनात सीतेची भेट झाली. त्यावेळी हनुमंताने भूक लागल्याचं सीतेला सांगितल्यावर तिने त्याला परक्याच्या बागेतली फळं तोडायची नाही असं सांगितलं. आता आली की नाही पंचायत. शेवटी त्यांनी विचारलं की फक्त झाडावरून खाली पडणारी किंवा खाली पडलेली फळं ती तरी खाऊ का?
ती काही मी तोडलेली नाहीत. सीतेने या गोष्टीला परवानगी दिली. मग काय, हनुमानाने सगळी झाडं गदा गदा हलवून फळं खाली पाडली आणि खाल्ली. या प्रसंगावरून पडत्या फळाची आज्ञा हा वाक्प्रचार प्रचलित झाला आहे. एखाद्या दिलेल्या परवानगीचा गैरवापर करणं किंवा आपल्या अधिकाराबाहेर गोष्टी करणं ह्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात. आता म्हणी किंवा वाक्प्रचार यांचं मूळ कुठे असेल याची खरंच कल्पना करता येत नाही. म्हणजे आता हेच बघा ना, अमुक प्रकरणी तमुक एखाद्या अधिकाऱ्याची उचलबांगडी केली असे आपण अनेकदा वाचतो, ऐकतो, बोलतोही. पण एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध एखाद्या पदावरून बाजूला करणं म्हणजे त्याची उचलबांगडी करणं. आता या शब्दातला उचल या शब्दाचा अर्थ लक्षात येतो, पण बांगडीचं प्रयोजन कळत नाही, हो की नाही? खरं तर हा शब्द उचल पांगडी असा होता. पांगडी म्हणजे मासे धरण्याचं कोळ्यांचं मोठं जाळं. जाळ्यात भरपूर मासे अडकले की कोळी लोक या पांगडीची टोकं पकडून ताकदीने ते बाहेर काढतात आणि एकदम किनाऱ्यावर फेकून देतात. त्यावरून एखाद्याला बाजूला काढणे या अर्थानेही उचल पांगडी हा शब्द तयार झाला. पण पुढे पचा ब झाला आणि पांगडीचे बांगडी झाली आणि उचल बांगडी हा शब्द रूढ झाला. आता ही एक गंमत बघा. कोशिंबीर म्हटलं की लगेच आपल्याला तोंडी लावण्यासाठी बनवलेला रुचकर खाद्यपदार्थ आठवतो. कोशिंबीर हा आपला शब्द मूळच्या तमिळ कोचुंपरी या शब्दावरून निर्माण झालेला आहे. पण कोशिंबीर म्हटलं की अपरिहार्यपणे आंधळी कोशिंबीर या नावाने खेळल्या जाणाऱ्या लहान मुलांच्या लोकप्रिय खेळाची आपल्याला आठवण होते. या खेळामधल्या कोशिंबिरीचा आणि तोंडी लावण्यासाठी केलेल्या कोशिंबिरीचा काय संबंध असेल? आणि नाहीतर मग एकच समान शब्द दोन्हीकडे कसा? याचं उत्तर असं की हे दोन अगदी भिन्न भिन्न अर्थाचे आणि दोन वेगवेगळ्या भाषांमधले स्वतंत्र शब्द आहेत. केवळ समान वर्ण आणि समान उच्चार या पलीकडे त्यात काहीही साम्य नाही. आता आंधळी कोशिंबीर म्हणजे डोळ्यावर कापडाची पट्टी बांधून तात्पुरत्या अंध झालेल्या अवस्थेत खेळला जाणारा खेळ, बरोबर? आता त्या खेळामध्ये डोळे कापडी पट्टीने झाकून टाकणं ही मुख्य क्रिया असते. त्याला उद्देशून अंबर म्हणजे वस्त्र किंवा कापड आणि कोश म्हणजे झाकण, आच्छादन असे शब्द वापरले जातात. आता हे दोनही संस्कृत शब्द आहेत. त्यामुळे कोश अंबर, कोशांबर असा त्यांचा संयुक्त संधियुक्त शब्द मिळू शकतो. हा संस्कृत कोशांबर शब्द मराठीत येताना त्याला आधीपासूनच मराठीत चालू असलेल्या कोशिंबीर शब्दाचे साधर्म्य दिसले, म्हणून या खेळासंबंधीच्या कोशांबराचेही रूपांतर कोशिंबिरीमध्ये झाले. असं म्हणजे भाषा अभ्यासकांचं मत आहे. म्हणजे खायची कोशिंबीर ती तमिळ आणि खेळायची कोशिंबीर संस्कृत. आहे की नाही गंमतशीर? आता आपण मागच्या भागात ससेमिराची गोष्ट समजून घेतली. कोणीतरी तेव्हा विचारलं की ससे होलपटचाही अर्थ सांगा. तर ससेमिरामध्ये जरी सशांशी संबंध नसला तरी ससे होलपट मात्र सशांची होते. एखाद्याला तीव्र संघर्ष करायला लागणं या अर्थी हा शब्द वापरतात. कारण जंगलामध्ये रात्रीच्या वेळी ससे झाडाझुडपांमध्ये दडून बसलेले असतात. शिकारी शिकार करण्यासाठी एका बाजूला आग लावतात आणि विरुद्ध दिशेने आरडाओरडा करीत झाडे झुडपे हलवीत पुढे जात राहतात. जे ससे लपलेले असतात, माणसांच्या चाहुलीने ते घाबरून आगीच्या दिशेने पळतात, त्यावेळी त्यांची होलपट होते आणि शिकारी सहजपणे त्यांची शिकार करतात. इथून ससे होलपट हा शब्द आला. आता असे आणखी कोणते शब्द किंवा म्हणी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे पुन्हा एकदा प्रतिक्रियेमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि आज ज्या शब्दांची म्हणींची गोष्ट तुम्हाला सांगितली ती कशी वाटली तेही सांगा. आणि अर्थात असे वेगवेगळे भाग पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. म्हणजे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आल्यावर तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.